ठरलं तर मग प्रेक्षकांनो, आता सगळ्यात मोठा महाखुलासा सगळ्यात पहिले अर्जुन सायली करणार आहेत ते म्हणजे अश्विनच्या इथे. आणि आता या सगळ्यामध्ये ट्रॅप रचत सँडी आणि प्रिया यांची लव्ह स्टोरी अश्विनच्या समोर येणार आहे. मुळातच हाच प्लॅन आहे अर्जुन सायलीचा. हो, पण ज्या सँडीला हडतूड करणारी प्रिया आता सँडीच्या इथे कशी काय आली आणि सँडीच्या सोबत आता अश्विनला रंगेहात पकडण्यासाठी अर्जुनने काय प्लॅन केला होता, प्रियाला सँडीची अशी का गरज पडली आणि आता गोड गोड बोलून सँडी सोबत माझं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे म्हणत तिने आता कशी त्याची मदत मागितले आणि स्वतःच सावज कसं जाळ्यात अडकलंय आणि त्याच वेळेला धमाका करत अर्जुन सायलीने इकडे आता अश्विनचे डोळे कसे उघडलेत सविस्तर पाहूया. जबराट एपिसोड आहे, नक्की शेवटपर्यंत. आपण तर पाहिलेलं आहे की अर्जुन सायली यांनी आता इकडे त्याच्याशी बोलणं केलंय आणि आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुला म्हणजे या सगळ्यामध्ये तुझी परिस्थिती बदलायला पण मदत करू. तो विचार करतो, बरोबर आहे. या प्रियाने तर आता माझ्यासोबत इतकं मोठं काही केलंय, हिच्या विरोधात जर का मला काहीही करता आलं तरी सुद्धा मी नक्की करेन. आत्ता साधी ओळख पण दिली नाही आणि तो सांगतो काय प्लॅन आहे सांगा. मग आता सायली सांगायला लागते, हे बघा आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या अश्विन भाऊजींच्या समोर आता ही सगळी तिची घाणेरडी रूपं आणायची आहेत आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवत आमच्या अश्विन भाऊजींच्या समोर तिचं घाणेरडं रूप आणायचं. यावरती तो म्हणतो, अहो काय बोलताय, ती तर मला समोर पण उभी करत नाही, प्रेमाचं नाटक तर लांबची गोष्ट, ती का करेल माझ्यासोबत. यावरती ती सांगतो, सायली सांगायला लागते, एकंदर तिचा स्वभाव बघता आपल्याला माहिती आहे की तिला जेव्हा गरज असते मग कसलीही असू दे, मदतीची असू दे, काही कांड करायची असू दे किंवा पैशाची असू दे, ती आता कोणत्याही थराला जाऊ शकते आणि त्यामुळे आता तिला अशी काही मदतीची गरज लागणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तिची मदत करू शकता. हे तिला ज्या वेळेला आठवेल त्यावेळेला ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. यावरती मग तो म्हणतो, पण काय मदत, कशा प्रकारची मदत. यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, ते त्या वेळेला तुम्हाला कळवण्यात येईल. आता तिला खूप लोकांची गरज लागणार आहे कारण आता तिचा भूतकाळ लपवण्यासाठी ती आता अनेक गोष्टी करेल आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे ती तुला गाठणार. जोपर्यंत आता इकडे तिला माहिती आहे की तू तिचा भूतकाळ जाणतोस, तुला माहिती आहे की ती आता स्वतः एक म्हणजे ती तन्वी किल्लेदार नाहीये हे माहिती असल्या कारणाने आता ती तुला गाठणार आणि तुला आता काहीतरी आमिष देणार. पण त्याच वेळेला तू काय सांगायचं तर आता मला कोणत्याही प्रकारे पैसा किंवा अडका नको आहे, मला फक्त तुझा वेळ पाहिजे. एकदा आपण ज्या आठवणी जगलो होतो ना त्या आठवणी पुन्हा एकदा जगायच्या आहेत. यावरती तो म्हणतो आणि ती तयार होईल. अर्जुन म्हणतो 100%. तिला ना काहीही घाणेरडं कारस्थान करायचं असेल ना तर ती कोणत्याही पातळीला जाऊ शकते. असं म्हटल्यावरती मग आता सायली अर्जुनचा प्लॅन ठरतो आणि या प्लॅननुसार सगळ्यात पहिले गुलाबला गायब करायचं. आपण तर पाहिले की प्रिया आता गुलाबच्या इथे आले आणि गुलाबला शोधून तिला पण गायब करू पैसे देऊ. अश्विनकडून 20,000 रुपये तर आणलेत, पण यापेक्षा जास्त पैसे अश्विन कुठून देणार, अश्विन आपल्याला पैसेच देऊ शकत नाही असा विचार करत आता ती गुलाबला बघते. तिला गुलाब कुठे दिसत नाहीये. गुलाब दिसत नसल्यामुळे ती घाबरते आणि अर्जुन सायली यांचा प्लॅन यशस्वी होतो. अर्जुन आणि आता सायली दोघं जण लगेचच आता त्या गुलाबला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात आणि अर्जुन सांगायला लागतो, हे बघा हे तुमच्या फक्त आणि फक्त सेफ्टीसाठी आहे. जर का या सगळ्यामध्ये आता तुम्ही एकट्या घराबाहेर पडलात ना तर तुमची सेफ्टी ही धोक्यात येणार आहे आणि त्यासाठी हे सगळं आम्ही केलेलं आहे. ती सांगते, तुमचे किती आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, आभार मानू नका, जे काही मी सांगतोय ना तेवढं करा. तुम्ही फक्त अलर्ट राहा. तुम्हाला कोणीही काहीही सांगितलं इथून जायला तरी जायचं नाहीये. एक सोय तर झालेली आहे, गुलाब सेफ झालेली आहे. आता राहिला सँडी म्हणजे आता प्रिया विचार करा. घरी आल्यावरती अरे देवा, आता मला हा सँडी भेटला होता, याने जर का माझा पाठलाग करत आता इथपर्यंत आला तर नाही मला सँडीला पण मॅनेज करायला पाहिजे. प्रिया आता आपला सगळा जो जुना भूतकाळ आहे, ज्यांना आपला भूतकाळ माहिती आहे त्या लोकांना आता मात्र ती पूर्णपणे म्हणजे आपल्या ह्या भूतकाळ समोर येणार नाही यासाठी मॅनेज करायला बघतीये. पण तिला माहीत नाही आहे की या सगळ्यामध्ये ती अडकत चालले कारण हा ट्रॅप अर्जुन सायलीचा आहे आणि या ट्रॅपमध्ये अर्जुन सायलीने
तिला आता रंगे हात पकडलेला आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना प्रिया विचार करते, ठीक आहे सँडीला भेटते. सँडीला भेटलं ना, जरा 2 शब्द गोड बोलले ना मी सँडी सोबत, तर आता तो असा विरघळेल. त्याला पैशाची पण गरज नाही आहे. त्याला असं मॅनेज करेन आणि गुलाबला शोधण्यासाठी सँडी मदत करेल की मला, असं विचार करत तिला आता खजिना सापडल्यासारखा होतो. काय करू काय करू. त्या दिवशी तर त्या सँडीला अचानकपणे फटकारलं. ठीक आहे, सांगते त्याला काहीतरी, करते त्याला मॅनेज, असं म्हणत प्रिया आता इतक्या खालच्या लेवलला लग्न झालेली ही बाई, आता मात्र ही बाई हिची खरी ओळख समोर येऊ नये या कारणासाठी साम दाम दंडभेद सगळं आता वापरायला तयार होते. फायनली प्रिया सँडीला कॉल करते. सँडीला कॉल लावून लाडीगुडी लावायला लागते. लाडीगुडी लावत आता ती सँडीला सांगते, हे बघ त्यावेळेला काय झालं माहिती आहे का, खरं तर आता मी म्हणजे तुला काय सांगू, मी कित्येक गोष्टी आता अशा घडल्या होत्या ना की आता मी तुझ्याशी बोलू शकत नव्हते. सँडी म्हणतो, का तिकडे काय असं झालं होतं, तू एक शब्द न बोलता तडक निघून गेलीस. यावरती ती सांगते, अरे सँडी तुला इतक्या दिवसानंतर पाहिल्यावरती मला खरंच आनंद झाला होता, पण खरं सांगू का, तर आता म्हणजे मी तुला काही बोलले असते ना तर तिकडे आजूबाजूला माझ्या सासरची मंडळी होती. अरे तिकडे माझी नंडेची डिलिव्हरी झाली होती ना, पण तुला पाहिल्यावरती इतका आनंद झाला ना, म्हणूनच तर तुला लगेच कॉल केलाय ना. अरे खरंच मला तुला खूप आनंद झालाय. यावरती तो म्हणतो, खरंच प्रिया तुला आनंद झालाय. मला वाटलं होतं की इतक्या मोठ्या घरची आता सून झाल्यावरती तू पूर्णपणे बदलली असशील. ती सांगते, अरे मी तुझी पहिल्यासारखीच प्रिया आहे, तू नको चिंता करूस. यावरती तो म्हणतो, मला खरंच आनंद झाला, मी खूप दुःखी होतो. यावरती ती सांगायला लागते, हो रे, पण खरं सांगू का, तर आपण भेटल्यावरती तुला जर कुणी चौकशी वगैरे माझी काही करायला आलं तर माझ्या भूतकाळाबद्दल तुला काही माहीत नाहीये असंच सांग. यावरती तो म्हणतो, का ग, कुणी चौकशी करायला येणार आहे का. यावरती ती म्हणते, अरे नाही रे, म्हणजे आपण असं तर भेटत राहू ना. यावरती तो म्हणतो, खरंच तू मला भेटशील. यावरती ती सांगते, तू माझं एक काम करशील का सँडी. हां म्हणजे तू असं समजू नको हां की मी तुला कामासाठी हे करतीये. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तू जर का माझी मदत केलीस ना तर आपण असे भेटतच राहू की. यावरती सँडी म्हणतो, बोल तुला काही पैशाची गरज आहे का. म्हणजे हां माझ्याकडे काही फारसे पैसे नाही आहेत, पण तू म्हटलीस ना तर नक्कीच देईन. प्रियाला आता 5ची हातं आपली आता इकडे तुपामध्ये बुडल्यासारखी 5ची बोटं तिला वाटतायत आणि ती सांगायला लागते, पैशाची लागली मदत तर मागेन, पण आत्ता सध्या एक गुलाब नावाची बाई आहे, तिला शोधायचं आहे. यावरती तो म्हणतो, काळजीच करू नको, आज रात्रीपर्यंत शोधतोय, पण मला रात्री भेटशील का. ती सांगते, रात्री. त्यावरती ती सांगते, उद्या दुपारी भेटूया का. तो सांगतो, चालेल, मी आजपर्यंत त्या गुलाबचा पत्ता शोधून ठेवतो, तू मला मी सांगेन त्या कॅफेमध्ये येऊन भेट, मला खरंच तुझ्याशी खूप बोलायचं आहे. ती सांगते, मला सुद्धा. प्रियाने आता डाव तर प्रिया विचार करते, ठीक आहे, जर का ह्या गुलाबचा एकदा पत्ता सापडला ना मग हा कोण सँडी लावेन उडवून ह्याला, असं म्हणत प्रिया विचार करतीये. पण सँडी हुशार आहे. तो सांगतोय, उद्या ये, तू तिकडे भेट, मग गुलाबबद्दल माहिती सांगते. त्यामुळे तिचा नाईलाज झालाय, दुसऱ्या दिवशी कॅफेमध्ये येणं तिला भाग. मग तडक आता इकडे सँडी बरोबर प्लॅन यशस्वी झालाय हे अर्जुन सायलीला सांगतो. हा खरं तर अर्जुन सायलीचाच प्लॅन असतो. त्यांना माहिती असतं की आता प्रिया कामासाठी सँडीला कॉन्टॅक्ट करणार आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो, बस तुझं काम इथपर्यंतच आहे, आता त्या गुलाबचा शोध घ्यायचा, काय घ्यायचं ते काही करू नकोस, तू आता उद्या दुपारी तिला भेट. त्यावरती तो म्हणतो, मग तिला सांगू काय. त्यावरती मग आता अर्जुन सांगतो, ते त्यावेळेला बघू, तू तिला सांग की मला सापडले ती, मी तुला पत्ता सांगेन, आपण तेव्हापर्यंत ती अशी गोड गोड बोल. तिचं घाणेरडं रूप आता माझा भाऊ अश्विन यांच्यासमोर एकदा आलं ना की मग झालं, तू काहीच चिंता करू नकोस. यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे. मग आता प्लॅनिंग ठरतं. इकडे आता सायली सांगत आहे, आपल्याला अश्विन भाऊजींना त्याच वेळेला इकडे आणणं गरजेचं आहे, कारण आता ती प्रिया महाधूर्त आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो, चिंता करू नकोस, अश्विनला काय सांगायचं हे मी बघ. आता मात्र अर्जुन सायली अश्विनला गाठतात. अश्विनला गाठल्यावरती अर्जुन आता त्याला सांगायला लागतो, अश्विन मला काय वाटतं माहितीये का, तन्वी कोणत्या तरी महासंकटात अडकले. तो म्हणतो, का. यावरती अर्जुन सांगायला लागतो, अरे तू ना असं कुणाला तरी पैसे वाटताना रँडमली मी बघितलं होतं, मला माहीत नाही आहे, पण हॉस्पिटलमध्ये पण ती कुणाला तरी पैसे देत होती. यावरती अश्विन म्हणतो, दादा म्हणजे तू काय म्हणतोयस मला माहीत नाही आहे, पण आता हल्लीच्या दिवसामध्ये तिला आता खूप पैसे लागलेले आहेत, अचानकपणे पैसे मागत असते.
मला खरंच काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतोय अर्जुन, अरे तेच तर तुला मी सांगतोय, म्हणजे आता तिचं काहीतरी चाललंय जे आता आपल्याला कळत नाहीये. त्यामुळे तू एक काम करशील का, आता इकडे ज्या वेळेला ती घराबाहेर पडेल ना तेव्हा जरा तू तिच्यावरती लक्ष ठेवून राहिलास तर बरं होईल. यावरती अश्विन म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय, पाळत ठेवू? अर्जुन सांगायला लागतो, अरे पाळत नाहीये, म्हणजे मी आत्ता बघितलं की ती गुपचूप कुठेतरी पैसे घेऊन निघून गेली. यावरती तो सांगतो, कोणत्या संकटात अडकली असेल तर, म्हणून मी म्हटलं माझा काही हेतू नाहीये, बघ तू विचार कर. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सायली बरोबर तीर निशाण्यावरती मारून झालेला आहे. तीर तर निशाण्यावरती लागलाय, पण आता हे दोघं जण सुद्धा आता लगेचच पाठलाग करत निघाले. तोपर्यंत प्रिया आता दुसऱ्या दिवशी आता इकडे सँडीला भेटण्यासाठी निघाले, कारण काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला आता हवे आहे ते म्हणजे गुलाबची माहिती. त्यामुळे सँडीला भेटायला ते निघाले. अर्जुन सायली तडक अश्विनला कॉल करतायत, अश्विन आत्ताच तर मी पैसे घेऊन निघाले आणि आता ती कुठे चालले हे आम्ही बघतो, आम्ही तुला लोकेशन पाठवतो, तू पोहोच तिकडे. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया ताबडतोब लगेचच भेटायला निघालेली आहे. आणि त्याच वेळेला सायली सांगते, लवकर चला, आपल्याला तो कॅफे माहिती आहे, लगेचच लाईव्ह लोकेशन आधी अश्विन भाऊजींना पाठवा आणि त्यानंतर मग आता हिला कसं पकडायचं ते बघू. मग आता हे दोघं जण कॅफेच्या बाहेर जाऊन वाट पाहत आहेत. कधी एकदा अश्विन येतोय आणि कधी एकदा आपण आत जातोय. अर्जुन सांगतोय, या वेळेला आपलं हे चुकणारच नाहीये, याची आता आपण टोटली खबरदारी घ्यायची आहे. कारण आता अश्विन येईपर्यंत तिला गोल 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 गुंडाळत आता इकडे सँडी ठेवणार आहे. आणि असंच घडतं. सँडीला भेटायला आणि ती सँडीला सांगायला लागते, सँडी अरे काय झालं, बोल ना. यावरती सँडी तिला गोल गोल घुमवत म्हणतो, अगं काय म्हणजे तू मला भेटायला आलेली आहेस ना, तुला मला भेटण्याची उत्सुकता नाही आहे का, म्हणजे आता तू काय फक्त त्या गुलाबचा पत्ता विचारायला आलीस का. ती सांगते, अरे असं काय करतोयस, नाही रे मी आपलं इन जनरल विचारलं, इतक्या दिवसांचा गॅप पडलाय, आपण काही बोलू शकत नाही आहोत, काही नाही आहोत आणि त्याचमुळे मग आता मी हे असं सगळं बोललो. यावरती तो सांगायला लागतो, नाही ग म्हणजे आता कसं आहे, तुझं म्हणणं पण बरोबर आहे, तुला जी माहिती पाहिजे ती माहिती मला मिळालेली आहे, पण जरा प्रेमाच्या गोष्टी सांगूया ना, मला खरंच तुझी किती आठवण येत होती म्हणून सांगू, म्हणजे मी तुझा शोध घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण मला काही तुझा आता शोध लागला नाही. यावरती ती म्हणते, खरंच अरे मी पण तुला इतकं शोधलं ना, पण कुठे दिसलं. तेव्हा म्हणतो, कुठे शोधलंस तू मला. ती म्हणते, अरे म्हणजे असंच रँडमली, बरं ते जाऊ दे, त्या गुलाबचा पत्ता. यावरती तो सांगायला लागतो, हो हो, एक माझ्यासोबत कॉफी पी, छानपैकी काहीतरी इथल्या आठवणी शेअर करूया आणि मग त्यानंतर तुला आता जो पत्ता हवाय तो पत्ता मी देतो की. असं म्हटल्यावरती प्रिया विचार करते, अरे देवा, हा तर 1.5 शाणा दिसतोय, ठीक आहे ऑर्डर कर तुला जे पाहिजे ते. असं म्हणत ती आता ऑर्डर करायला सांगते. ज्या वेळेला ऑर्डर येते दोघं जण एकमेकांच्या बाजूला आणि त्याच वेळेला मग आता इकडे तो प्रेमामध्ये तिला गोल गोल घुमवतोय आणि तिला लक्षात येते की याच्यासोबत आपण आता प्रेमाचं नाटक केल्याशिवाय हा काही आता आपल्या जाळ्यात अडकत नाहीये. म्हणजे आता पैसे तर द्यायला नाही आहेत, पैसे नाही आहेत, पण आता किमान ही अशी नाटकं करून तरी याला भुलवूया. मग काय, ही संधी साधत इकडे अर्जुन आता घेऊन आलेला आहे, तो म्हणजे अश्विनला. तो अश्विनला सांगतोय, बघ हेच तुला दाखवण्यासाठी इकडे आलो होतो, म्हणजे आता हा तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे, पण हा एकच नाही आहे, तर आता अनेक लोकांच्या सोबत तिचे आधी संबंध होते आणि आत्ता लग्न झाल्यावरती सुद्धा आता ती बघ काय करते आहे. एक गोष्ट लक्षात घे अश्विन, तुझे डोळे उघडण्यासाठी आम्ही हा सगळा ट्रॅप रचला होता. म्हणजे आता तुला असं वाटेल की आम्ही तुला मुद्दाम इकडे आणलंय, पण नाही, ती जे काही करते ना ते आता फायनली तुझ्या लक्षात आलंच पाहिजे. असं म्हणत अश्विनचे डोळे आता एका झटक्यात इकडे उघडण्यात आलेले आहेत आणि अश्विनच्या समोर सत्य आलंय. आता इकडे अश्विन चिडलेला आहे आणि आता त्या मुलाला आणि प्रियाला रंगेहात पकडणार, पण आता अर्जुन त्याला मागे खेचतोय. मागे खेचत त्याला आता अर्जुन सांगतोय की हे बघ, जर का तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर आता तुला गप्प बसायला लागेल, मी सांगतो सत्य काय आहे, सध्या चल. असं म्हणत तो अश्विनला घेऊन गेलाय. अश्विनला विश्वासात घेत सत्याचा उलगडा करणार आणि त्यानंतर मग आता अश्विन सुद्धा साथ देत त्याची बरोबर रीतीने प्रिया तन्वीनाही हे सत्य शोधून